राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे वर्षावर दाखल झालेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी दोन्ही नेते वर्षावर पोहोचलेत। राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत संघर्षाच्या पार्श्वभूमीवर या भेटीला विशेष महत्त्व आहे। आणखी माहिती घेत आपले प्रतिनिधी गोविंद तुपे आपल्या सोबत आहेत। गोविंद, काय नेमका विषय आहे या भेटीमागचा? अध्यक्षपदाला जे चॅलेंज करण्यात आलंय ती किनार आहे? एकूण जर आपण बघितलं तर या ठिकाणी राष्ट्रवादीमध्ये जो अंतर्गत कलह सुरू आहे त्या अनुषंगानं हे सगळं काय ज्या आजच्या भेटीला जे आहे ते विशेष महत्व असल्याचं पाहायला मिळतं आहे। खास करून आज प्रफुल्ल पटेलांनी काल एका भाषणामध्ये केलेलं वक्तव्य आणि त्याचबरोबर निवडणूक आयोगाकडून आलेली नोटीस या पार्श्वभूमीवर पक्षाच्या आजच्या सध्याच्या ज्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत सुनेत्रा पवार वर्सेस प्रफुल्ल पटेल हा जो काही संघर्ष सुरू आहे त्या अनुषंगानं आजच्या या भेटीला विशेष महत्व असल्याचं सांगितलं जात आहे। काही वेळापूर्वी ज्यावेळेला सुनील तटकरे जे आहेत राज्याचे प्रदेशाध्यक्ष त्यांना ज्यावेळेला या बाबतीवर विचारल्यानंतर त्यांनी मात्र याबाबतचा खुलासा करताना मला याबाबतची कुठलीच माहिती नाही आणि ज्यांनी या गोष्टीबाबत वक्तव्य केलेलं आहे त्यांना विचारा। परंतु दुसरा एक प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता की 2 अधिवेशन झाले परंतु अर्थमंत्री पदाबाबतचा काय निर्णय घेतलेला आहे, त्यावेळेला आम्ही लवकरच या ठिकाणी भेटणार असल्याचं सांगितलं होतं। त्यामुळे कदाचित आज अर्थमंत्रीपद आणि त्याचबरोबर पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षावरून जे काही सुरू झालेला वाद आहे याबाबतची चर्चा जी आहे ते मुख्यमंत्र्यांच्या दारी होण्याची शक्यता आहे आणि त्याच अनुषंगानं राष्ट्रवादीचे जे दिग्गज नेते आहेत ते आता या ठिकाणी वर्षा निवासस्थानावर पोहोचल्याचं पाहायला मिळतंय। ठीक आहे गोविंद, धन्यवाद या माहितीसाठी।